नमस्कार. भाजी फटाका रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज लहानांपासून मोठ्यांना आवडणारी अशी रेसिपी पाहणार आहे. ती म्हणजे मका पोहेचा चिवडा पाहणार आहे आपण. आणि व्हिडिओला स्किप न करता पहा. मी खूप अशा छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामध्ये, जेणेकरून आपला चिवडा चविष्ट होईल. चला, येथे मी 250 ग्राम असे मका पोहे घेतले होते. आता ते सर्वप्रथम आपण तळून घेणार आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं तरच आपला हा चिवडा चांगला उठणार आहे. तेल जर थंड राहिलं तर चिवडा हा तेलकट पण होतो आणि उठत पण व्यवस्थित नाही. साहित्य घेतलं आहे. अर्धा वाटी अशी शेंगदाणे घेतले आहे. 7-8 काजू घेतलेले आहे. अर्धा वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे चकल्या. तीळ घेतला आहे 2 चमचे. पिठी साखर घेतलेली आहे मी. चवीनुसार टाकणार आहे आपण. मीठ, मनुके घेतलेले आहे मी. आपण सर्व पोहे असे तळून घ्यायचे आहे. पहिली टीप म्हणजे तेल हे चांगलं गरमच असावं. जर आपण पोहे तळायला टाकून दिले आणि गॅस कमी केला तर ते तेलकट होतात खूप पोहे. सगळं तेल हे पोह्यांनाच चिटकतं. येथे आपण सर्व पोहे तळून घेणार आहे. मी चाळणीमध्ये काढलेलं आहे, त्यामुळं आपलं जे तेल वगैरे राहणार ते निथरून जाणार खाली. सर्व पोहे तळून झालेले आहे. इथे बघू शकता तुम्ही. पोहे मी आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे चाळणीतून. आता आपण त्यावरती थोडंसं मीठ घालून घेणार आहे. नंबर 2 टिप म्हणजे आपण आता त्यावर मीठ आणि साखर घालून घेणार आहे. थोडीशी घालायची आहे सुरुवातीला. अगदी थोडं मीठ घालायचं आणि अगदी थोडीशी साखर घालायची आहे. लाल तिखट घालणार आहे थोडंसं. आपण यामध्ये हिरव्या मिरचीचे काप पण घालणार आहे. हळद पण घालायची आहे थोडीशी. सुरुवातीला हळद आणि मीठ, लाल तिखट घातल्याने आपला चिवडा हा अगदी स्वादिष्ट लागतो. बघू शकता. इथे मी सेंधवा मीठ वापरलेलं आहे. तुम्ही साधं मीठ देखील वापरू शकता. थोडीशी पिठी साखर घालून घेणार आहे. खूप जास्त अशी घालायची नाहीये. आणि अशा पद्धतीने चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. पिठी साखर वगैरे चमच्याचे किंवा हाताच्या साहाय्याने करायचं नाही इथं मिक्स. व्यवस्थित असं मिक्स होतं. आता त्याला आपण झाकून ठेवणार आहे. बाकीचं शेंगदाणे वगैरे तळून घेईपर्यंत आपण त्याला झाकून ठेवायचं आहे. नाहीतर चिवडा हा थंड होतो. शेंगदाणे तळून झालेले आहे. त्याच तेलामध्ये मी शेंगदाणे तळले. आता अगदी लाल होऊ द्यायचे आहे शेंगदाणे. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी माहीत पाहिजे, तेव्हाच आपला हा पदार्थ रुचकर आणि टेस्टी होतो. काजू चांगले लालसर होऊ द्यायचे आहे. काजूचे मी असे काप केलेले होते.
काजू चांगले लालसर झालेले आहे। काजू काढल्यानंतर खोबरे घालून घ्यायचे। खोबऱ्याचे असे पातळ काप केले आहे। हे तळत असताना गॅस नेहमी स्लो ठेवायचा आहे। काजू घातले नाही तरी चालेल, ऑप्शनल आहे काजू, पण मुलं खाता म्हटल्यानंतर त्यामुळे मी घातले। खोबरे लाल झाले, आता काढून घ्यायचे आहे। खोबऱ्यानंतर मनुके तळून घ्यायचे आहे। काळे मनुके घेतले आहे, पिवळे मनुके वापरले तरी चालेल। यातलं जे असेल ते टाकलं तरी चालेल। आता आपण फोडणीसाठी घेणार आहे। 1 चमचा तेल घालून घ्यायचं, जिरे मोहरी घालायची आणि मिरचीचे काप केलेले होते ते आणि तीळ घालायचं आहे। तीळ चांगलं तडतडू द्यायचं आहे। आता आपण त्या चिवड्यावरती घालून घेणार आहे। अशी फोडणी दिल्याने चिवडा खूप असा टेस्टी होतो। बघू शकता तीळ पण लाल झालेला आहे। आता आपण चिवड्यावर घालून घेणार आहे। खोबरं शेंगदाणे ते मी घातलेलं आहे। आता सर्व चिवड्यावर घालून घ्यायचं आहे फोडणी, आणि त्यानंतर मीठ घालायचं आहे। आपण सुरुवातीला अगदी थोडं मीठ घातलं, आता परत थोडंसं मीठ घालून घ्यायचं। पिठी साखर पण घालायची आहे, थोडीशी मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा। थोडी परत पिठी साखर घालायची आहे। चमच्याने अगदी हलक्या हाताने करायचं आहे, नाहीतर तुकडे होतात या चिवड्याचे। भांडं थोडंसं छोटं होतं त्यामुळे चमच्याने मिक्स करायला लागलं। चला, अशा पद्धतीने आपला चिवडा तयार झालेला आहे। लगेच खायला घ्यायचा नाही, 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, त्यानंतरच खाण्यासाठी घ्यायचं आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।